उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी काही चुकीची विधाने केली या संदर्भात तर त्यांनाही माफी मागावी लागेल। 2023चा मंजूर झालेला कायदा सर्वानुमते जो तुम्ही लागू केलाय, राष्ट्रपतींनी सही केली आहे त्याच्यावर, आणि आता तुम्ही कसली हे डमरू वाजवत बसलेला आहात, नारी शक्ती नारी शक्ती। कोणाला फसवताय तुम्ही? का फसवताय तुम्ही? मग 2023च्या ट्विटबद्दल देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे। माझं ट्विट खोटं आहे, मी जे म्हटलंय त्यावेळेला ते खोटं आहे। त्यावेळेला सुद्धा हे बिल मंजूर झाल्यावर प्रधानमंत्र्यांनी राष्ट्र के नाम संदेश दिला होता, किती ऐतिहासिक काम मी केलं। तेव्हाही राष्ट्र के नाम संदेश त्याने दिलाच होता, जो कालही दिला। मग तो संदेश खरा होता की कालचा संदेश खरा होता? राष्ट्र के नाम काय चाललंय या राज्यामध्ये, देशामध्ये? पण राऊत साहेब, तुम्ही म्हणता की महिला आरक्षण धोरणाला इंडिया अलायन्सचा पाठिंबा आहे, रादर सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे, पण या आरक्षणाखाली जे डिलिमिटेशन आहे त्याला आमचा विरोध आहे। पण काँग्रेसनं 2024च्या निवडणुकीआधी एक भूमिका घेतली होती की डिलिमिटेशन ते सोडून द्या। 2023 साली जो कायदा मंजूर झालेला आहे, तर मग आता 2023 साली सप्टेंबर 2023ला संसदेमध्ये 2/3 बहुमताने जो कायदा मंजूर झालेला आहे, त्या कायद्याचं रूपांतर, त्या बिलाचं रूपांतर कायद्यात झालेलंच आहे ना। तुम्ही कोणत्या कायद्याची गोष्ट करताय आणि तुम्ही लोकांना काय गुमराह करताय? नाही राऊत साहेब, मुद्दा गुमराह होण्याचा विषय नाही आहे की 2024च्या आधी बीजेपीची भूमिका होती की डिलिमिटेशन व्हावं, त्यावेळेस काँग्रेसचंही म्हणणं होतं डिलिमिटेशन व्हावं, जनगणना, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण ही भारतीय जनता पक्षाची सुद्धा भूमिका होती। जनगणना, डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण का आता ते का त्यांना असे उपरती झालेले आहे? बरं, तुमच्या महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही जे मिस कॉल दिलेत त्याला आम्ही सगळ्यांनीच पाठिंबा दिला, सगळ्याच पक्षातल्या महिलांनी महिला आरक्षणावर, कारण तुम्ही तो कायदा लागू केलात ना 2023चा। मग आता का फडफडताय? आता हे फडफडणं काय आहे तुमचं? कशा करताय? काय तुमची समस्या आहे? तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलाय हे आम्हाला कळू द्या, कळू द्या की तुम्हाला कोणता मानसिक आजार जडलेला आहे सगळ्यांना खोटं बोलण्याचा। कशा करता? अहो पण कशा करता? अरे सोडा हो, एक नंबरचे खोटारडे भंपक लोक आहेत। जो कायदा त्यांनीच मंजूर केलाय 2023 साली आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं, जो कायदा तुम्ही स्वतः तुमच्या कायद्याच्या विरुद्ध मोर्चा काढताय, आंदोलन करताय तुमच्याच कायद्याच्या विरुद्ध। त्यांचं म्हणणे महाविकास आघाडी महिला विरोधी आहे। कसं काय? गुमराह करतात म्हणजे कशी काय? अहो तुम्ही स्वतःच 2023च्या तुमच्या भूमिका पहा। तुम्ही कायदा मंजूर केला, परवा 16 एप्रिलला तो कायदा त्याचं रूपांतर केलं तुम्ही कायद्यात। त्या अशा प्रकारे पत्रकार परिषद घेत असेल, मोर्चा काढत असेल, तर महाविकास आघाडी काय करणार? म्हणजे एकत्रित मिळून तुमची बाजू मांडणार किंवा मोर्चाला मग आता मी काय करतोय माझ्या पक्षात? तर परवा प्रियंका गांधींनी काय केलं दिल्लीमध्ये, यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। राष्ट्रीय आजार, खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार